आणि कोणी बोलायचं नाही, बोलला तर त्याची बात नाही, खाल्लाच तो. आम्ही खरं बोलतो म्हणून लफडे दिसतात तो रोज. माया भोवती रोज नवं लफड आहे, रोज उठलो का लफडं सुरू. आज शिळीला बोलला आणि उद्या बाईला बोलला, गड्याला बोलला, बोकड्याला बोलला. कुणाला तरी खरं बोलू द्या. जर खरं बोलू नाही तर जगत संपेल. तुमचं काय म्हणतं? एक काम, दोन क्रोध, तीन लोक. काय लोक? कोण बाई? एवढ्यामध्ये 15 महिला माझ्यासमोर बसलेल्या भावाशी बोलत नाही. अशा बाप नाही ना वहिनी खाते फोडायला भाऊ जेवढे जाम केले एवढे यमाने केले नसते. हा सगळ्या नाही यम परवडला पण बहीण परवडली नाही. ओवाळी ते भावरा काय बोललं? ओवाळी भावरा भाऊसाहेब भाऊ हात बोलितोय बाई सही कर थांब. त्यांना विचारते त्यांना म्हणजे त्यांना आला तो लावून अशी म्हणणारे दोघं जण इथं. बा आता काय पहिला काम, दुसरा क्रोध, तिसरा लोक. या फांदे आहेत बरं का कोणत्या झाडाच्या? वास. लागला करंट. चौथ्या मत. आणि आज सगळ्या लोकांना काय झालं? मत 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 मत. आणि आज सगळ्या लोकांच्या अंगात काय झालंय? याला वाजवण्याचा मत आहे, मला माझ्या कीर्तनाचा मत आहे, यांना गायनाचा मत आहे, काहींना सत्तेचा मत आहे, काहींना संपत्तीचा मत आहे. काही लोक कार्यक्रमाला जर गेली त्यांचं नाव जर घेतलं नाही तर त्या हातात उठत नाही. आणि माईकवर बोलणारी जी माणसं असतात ती कधी गरीबाचं नाव घेत नाही. त्यांना ठेवा गरीबाचं नाव. गरीबाची त्यांची काय दुश्मनी असत की त्यांनी ती मोठ्याच नाव घेणार. तुम्ही दहाव्यात जा, लग्नात जा, गरीबाचा विषयच नाही. तो तिथं नसला तरी त्याचं नाव घेणार. यांच्या वतीनं स्वतःचे त्यांना माहिती नाही. आपल्याकडे नवीनच याचे मारा आता यांच्या वतीने. आणि त्यांना माहिती नाही हा माणूस मिळाला. चला करंट लागला. आता किती झाले? 3 काम, क्रोध, लोक, चौथा मत. आणि मत जरा बारीक आहे का तळतळायला लावू नका. मला लक्ष्मी यांची वेळ आहे. या 4 वर्षामध्ये मला लोकांना बोलायची सोय नाही राहिली. लोकांना राग येतो. पहिलं मंडळ ह्या 4 वर्षामध्ये अक्षरशः दारूचं प्रमाण इतकं झालंय की 100 पोरं जर एका रांगेतून केले तर 93 पोरं दारू पितात. मला कोणतंही सरकार आलं तर दारू बंदी कधी करू शकत नाही. दारूवर बोलत नाही. कोणी बोलत त्याचा गेम येतो, बंद करीतच नाही. आता अक्षरशः तुम्हाला सांगतो माझ्याकडे 100 पोरं उभे करा. पहिलं म्हणलं तळतळ येते मला. तळतळ येते महिला खाली बस खाली. महिला म्हणलं या 4 वर्षात बापानं खांदा दिलाय मुलाला नाही दिला. बोला पहिला म्हणलं या 4 वर्षात कांदा बाद पोरगा पळून मरतो आणि 7 वर्षाचा बाप त्याला पाणी पाजतोय. काय करतोय आपण? काय करतो? चांगला बाळ मुलगा मेला तर 7 वर्षाची आई त्याच्या प्रेताजवळ लढते. महिला म्हणलं या 4 वर्षात कुटुंब दे बऱ्या. महिला मंडळ ह्या 4 वर्षात महिला मंडळ ह्या 4 वर्षात एखादा माणूस जर तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर त्या प्रेताजवळ त्याची लागाली पोरं उड्या आणतात. उड्या काय माहित त्या पोरं नवाचा बाप गेलाय. काय माहित त्या पोराला माझी आई विधवा झाली. ती पोरं आईला विचारतात नाही काय केलं की माझ्या बाबाला सगळे लोक आंघोळ घालतात. आई सांग. आणि प्रेत रस्त्याने घेऊन जाताना ती पोरं विचारतात आई माझ्या बाबाला बांधून लोकांनी कुठे चालवलाय सांग. आणि प्रेत पेटवल्यावर सगळी लोक रडतात आणि ती लहानारी पोरं हसतात आणि हसणारी पोरं आईला विचारतात आई पेटवला ग माझा बाप. आई पेटवला सांग. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही, तुझा बाबा देवाकडे गेलाय.
ते पोरग पाठ करत सगळ्यांना सांगतं माझा बाबा देवाकडे गेला. शाळेतली पोरं त्याला म्हणतात तू काल शाळेत का आला नाही? माझा बाबा देवाघरी गेला. आज तू खेळत का नाही? माझा बाबा देवा घरी गेला ना, माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही ना, पोटात अन्न नाही म्हणून आग पडते म्हणून खेळत नाही. शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेला तुझा बाबा. आता तुला परत बाबा मिळणार नाही रे, तुला परत बाबा मिळणार नाही. ते पोरगे घरी येतात, आईला म्हणत आई मेलाय माझा बाप, मेलाय. धार आईला चक्कर येते. महाराज या 3 वर्षात स्तनातलं पोरग बापाच्या दाव्याला आहे, स्तनातलं दूध पेणार. या 4 वर्षात पोटातलं पोरग बापाच्या दाव्याला आहे. या 3 वर्षात महाराज, या 3 वर्षाचं पोरग बापाच्या दाव्याला आहे. कसायाला गाय देणं, दारुड्याला मुलगी देणं याच्यासारखी वाईट गोष्ट नाही. मला भांडे ठेवले नाही ह्या दारुड्याने घरात. भांडे विकून दारू पिणारे लोक आहेत, लुगडे विकून दारू पिणारे लोक आहेत. महाराज नववीच्या मुलीची आईनं रोजाना जाऊन 40 रुपये फी डब्यात ठेवली. 40 मुलं वर्गात होती, सगळ्या पोरांनी फी भरली होती. सरांनी त्या पोरीला उभं केलं तर 40 मुलांमध्ये तिचा अपमान झाला. पोरीला दप्तर खाली टाकलं, आईला सांगितलं आई मला शिकायचं नाही. 40 रुपयाची तिचा बाप क्वार्टर केला, पण मुलीची फी भरली नाही. 5वीची मुलगी शाळेतून आली तर ती मुलगी आईला म्हणते आई आम्हाला दोघांना भूक लागली ना, माझा भाऊ 3री नाही आणि मी 5वी नाही, भूक लागली आई मला. आई डबा देते, आई टोपलं घेते आणि टोपलं उघडते, एकच भाकर शिजते. 2 पोरं जेवायला, आई बारीक भाकर चुकते, त्याच कालवण उठते. दोन्ही पोरं जेवायला बसतात आणि आई त्यांच्या पुढे बसते. 5वीची मुलगी काय म्हणते जरा ऐका. ती 5वीची मुलगी आईला म्हणते आई तू ती 5वीची मुलगी आईला म्हणते आई खाय ग आई, 2-3 घास खाय. आईला खायचे कारण तिने सकाळपासून खाल्लेलंच नाही. पण मी जर जेवले तर माझ्या पोराला भाकर होणार नाही. ती आई म्हणते मी संध्याकाळी जेवल, तुम्ही जेवा. ती 5वीची पोरगी आईला म्हणते आई माझा बाप जर दारू घेऊन आला ना, आई मारेल तुला. आई माझा बाप तुला रोज मारतो, आई जीवन देत नाही. दारूड्या बाप घरात आला की 3रीचं पोरग बहिणीच्या कुशीत कुसतं. 5वीची बहीण 2 जण खाटाखाली लागतात. बापाने आईला शिव्या दिल्या तर घाबरलेलं पोरग बहिणीच्या कुशीत झोपतं. 5 वर्षाची मुलगी डोक्यावरची गोधडी काढते, माझा बाप माझ्या आईला केस धरून कसं मारतो हे पाहते. आणि 40% कुटुंबांमध्ये ही अवस्था झाली. याच्यापेक्षा वाईट काय? उजेडत होते पुन्हा